स्क्रीन शो झाली की सांगा मला. स्क्रीन शो झाली तुम्हाला? ओके, ठीक आहे. बघा, आज आपण घेत आहे GS3. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी GS2 बद्दल सांगितलेलं आहे, GS1 बद्दल सांगितलेलं आहे. इथं आपण कधी पण डिस्कस करतो की तुमचे मेनस्ट्रीम सब्जेक्ट्स कोणते आहे प्लस तुमचे मिसलिनियस सब्जेक्ट्स किंवा टॉपिक्स कोणते आहे. सो इथं आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. इथं तुमचा मेनस्ट्रीम सब्जेक्ट पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन होता आणि रेस्ट ऑफ द टॉपिक्स मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहे वेबिनारमध्ये. ठीक आहे, इथं पण तुमचा मेनस्ट्रीम सब्जेक्ट जो होता हिस्ट्री आणि जॉग्रफी होता आणि इतर जे आहे ते मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहे आणि इव्हन याची मार्किंग सिस्टीम काय ते पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. सो आता GS3 मध्ये बघू आपण काय काय. सो GS3 मध्ये तुमचे मेनस्ट्रीम सब्जेक्ट्स कोणते कोणते जातात बघून घ्या. एक आहे तुमचा इकॉनॉमी. ओके, त्याच्यानंतर तुमचा जातो सायन्स. ओके, आणि थर्ड जातो तुमचा एन्व्हायरमेंट. ठीक. सो आता हे जे सब्जेक्ट आहे इथं लक्षात द्या, हे जे सब्जेक्ट आहे हे याचा अप्लाइड पार्ट येतो. काय तो याचा अप्लाइड पार्ट येतो क्वेश्चनच्या स्वरूपात, म्हणजे अप्लिकेशन बेस. काय अप्लिकेशन बेस म्हणजे आता जे पण क्वेश्चन येत आहे UPSC सेक्शन मध्ये, UPSC पेपर मध्ये, तर याचा जो अप्लाइड पार्ट जो आहे इकॉनॉमीचा असो, एन्व्हायरमेंटचा असो किंवा सायन्सचा असो. तर आता मी तुम्हाला उदाहरण देतो सायन्सचं. पकडा की क्वेश्चन कसे येत आहे. सायन्स वरती तुम्हाला अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येत आहे. याच्यामध्ये लेट्स आपण एक कन्सिडर करू बायोटेक्नॉलॉजी टॉपिक. ओके, सो आता बायोटेक्नॉलॉजी टॉपिक वरती क्वेश्चन येणार तुम्हाला की व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी, व्हॉट आर इट्स अप्लिकेशन इन डिफरंट फील्ड. म्हणजे मग त्याच्यामध्ये हेल्थ असो, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर असो किंवा डिफरंट सेक्टर्स असो. ठीक आहे. सो आता हा ह्या क्वेश्चन बायोलॉजीचा, म्हणजे मागे पुढे बायोलॉजी प्लस टेक्नॉलॉजीचा क्वेश्चन आहे. सो बायोलॉजीचा क्वेश्चन न येता तुम्हाला कशाचा क्वेश्चन आला, तुम्हाला डायरेक्ट बायोटेक्नॉलॉजीचा. तसंच तुम्हाला क्वेश्चन येणार न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी मधून. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की जेव्हा आपण सायन्सचा अभ्यास करतो, तर तिथं तुम्हाला क्वेश्चन कसे येणार, अप्लिकेशन बेस. ओके, या सायन्समध्ये पण सेक्शन्स आहेत डिफरंट डिफरंट, ते मी डिस्कस करतो. बट आता इथं लक्षात घ्या की तुम्हाला अप्लिकेशन बेस क्वेश्चन येणार सायन्सचे. ठीक आहे. सो तसंच आता इथं बघा पण हा इथं एमपीएससी एमपीएससी हे जे 3 सब्जेक्ट आहे जे मी तुम्हाला बोललो, इकॉनॉमी, सायन्स आणि एन्व्हायरमेंट, इथं क्वेश्चन येत आहे तुम्हाला अप्लिकेशन बेस. बट तुम्हाला एमपीएससी या 2 वर्षामध्ये एक क्वेश्चन एक क्वेश्चन म्हणजे याच्यामध्ये पण असू शकते, याच्यामध्ये पण असू शकते, याच्यामध्ये पण असू शकते. एक क्वेश्चन तुम्हाला स्टॅटिक सिलेबस वरती विचारू शकते. म्हणजे स्टॅटिक सिलेबस वरती विचारू शकते. स्टॅटिक सिलेबसचा अर्थ हा झाला की आता जसं मी तुम्हाला सायन्सचा क्वेश्चन सांगितला की सायन्स, लेट सपोज मी तुम्हाला क्वेश्चन काय सांगितला, बायोटेक्नॉलॉजी. तोच तुम्हाला स्टॅटिक सिलेबस मधून जो तुमचा जनरल सिलेबस आहे त्याच्यामधून क्वेश्चन येऊ शकते. व्हॉट इज सेल, व्हॉट आर टाइप्स ऑफ सेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कंपोनंट्स कोणते कोणते सेलमध्ये. सो एक सिंपल क्वेश्चन येऊ शकते. समजलं. आता याचा अभ्यास म्हणजे असा काही डिफरंट अभ्यास करण्याची गरज नाही. जेव्हा तुमचा प्रिलिम्स सुरू होणार ना, तर तेव्हा फक्त लक्षपूर्वक जरी अभ्यास केला तुम्ही की असं क्वेश्चन जाऊ शकते आपल्याला, तरी होऊन जाणार. आता सेम क्वेश्चन तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये बघा, एक एन्व्हायरमेंट सब्जेक्ट आहे. या एन्व्हायरमेंट सब्जेक्ट मध्ये पण तुमचे जे क्वेश्चन जातात ते आहे जे लॉज बनलेले आहे एन्व्हायरमेंटचे त्याच्यावरती, जी इम्प्लिमेंटेशन पॉलिसीज आहे एन्व्हायरमेंटची त्याच्यावरती. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपल्याकडे स्कीम सुरू आहे एन्व्हायरमेंट वरती त्याच्यावरती जातात. जे सबमिट आहे इंटरनॅशनल, तर ते त्याच्यावरती जातात. सो असे क्वेश्चन जातात. काही क्लायमेट चेंज वरती जातील क्वेश्चन. सो हे सर्व अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. बट याच्यामध्ये तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारू शकतात की इकॉलॉजी बद्दल विचारू शकतात. त्याच्यानंतर एनर्जी पिरामिड बद्दल विचारू शकतात, फूड वेब बद्दल विचारू शकतात. सिंपल की फूड वेब काय आहे, फूड चेन काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सायकल्स जे आपल्याकडे आहे, सायकल्स, कार्बन सायकल झाली, नायट्रोजन सायकल झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉस्फरस सायकल झाली, वॉटर सायकल झाली. सो याच्याबद्दल सिंपल क्वेश्चन विचारू शकतात. म्हणजे एक प्रकारे आपल्याकडे हे जे 3 सब्जेक्ट आहे इथं अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. बट एमपीएससी फॉर 2 इयर्स होऊ शकते एक क्वेश्चन तुम्हाला खूप स्टॅटिक विचारू शकते 3 सब्जेक्ट मधून. म्हणजे
याच्यामध्ये असं समजून चाला की आपल्याला कुठंतरी म्हणजे बघा 80% चान्स तर नाहीये, बट 80% चान्स अप्लिकेशन बेस आहे ना, बट 20% होऊ शकते की स्टॅटिक सिलेबस मधला एक जनरल क्वेश्चन पण येऊ शकते. सो हा डिफरन्स तुम्हाला समजायला पाहिजे हे तीन सब्जेक्ट अभ्यास करताना. आता तुम्हाला एक अजून तुम्हाला उदाहरण देतो याच्यामध्ये. जसं इकॉनॉमीचा पार्ट आहे, ठीक आहे. इकॉनॉमीचा पार्ट आहे. सो इकॉनॉमीच्या पार्ट मधून अप्लिकेशन बेस किंवा अप्लाइड क्वेश्चन्स कोणते आहे की जसं झालं प्लॅनिंग कमिशन, ठीक आहे. त्याच्यानंतर 5 इयर प्लॅन, ठीक आहे. त्याच्यानंतर बजेट, ओके. त्याच्यानंतर काय झालं बँकिंग रिफॉर्म्स, ओके. हे अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. आणखी कोणते क्वेश्चन आहे की याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये अजून क्वेश्चन तुमचे जातात एलपीजी रिफॉर्म्स. सो हे जे आहे हे अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, याच्यावरतीच क्वेश्चन येते नेहमी. बट इथं पण तुम्हाला तसं एमपीएससी इथं बघा, इथं डिफरंट मॉडेल्स आहेत. की कोणते मॉडेल्स आपण हे करतो तर हे मी तुम्हाला नंतर सांगतो. याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये पण एमपीएससी तुम्हाला सिंपल विचारू शकते की जीडीपी काय आहे, ठीक आहे. जीडीपी कशी कॅल्क्युलेट करतात, नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी मध्ये फरक काय, ठीक आहे. पर कॅपिटा इन्कम काय असते, सिंपल याचे डेफिनेशन विचारते फर्स्ट इयरला. सो याचा अभ्यास म्हणजे दुसरा तिसरा अभ्यास करायची गरज नाही. जेव्हा तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करणार तर तेव्हा फक्त थोडंसं लक्ष देऊन अभ्यास करा की अशी गोष्ट आपल्याला इन रायटिंग किंवा रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहावं लागू शकते. सो तिथं अभ्यास तुमचा होऊन जाणार जूनच्या पुढं. या फक्त इथं सध्या लक्ष देत अभ्यास करा की असं पण क्वेश्चन येऊ शकते एखादा क्वेश्चन. म्हणजे इथपर्यंत आपण काय बघितलं की आपले जे मेन स्ट्रीम सब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन आहे, कोणते सब्जेक्ट आपले तीन. त्याच्यामध्ये इकॉनॉमी, त्याच्यानंतर सायन्स, ओके. त्याच्यानंतर आपलं एन्व्हायरमेंट. याच्यामध्ये पण आपण क्वेश्चन काय बघितले की एक स्टॅटिक येऊ शकतात आणि एक अप्लिकेशन बेस. सध्या तरी अप्लिकेशन बेसच सुरू आहे, ते 80 to 90% याचेच चान्सेस आहे. काहीतरी 10-20% क्वेश्चन येऊ शकते. कशी प्रिपेअर करायची मी ऑलरेडी एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता याच्यानंतर याच्यानंतर तुमचा एक सब्जेक्ट येतो, तो आहे सब्जेक्ट किंवा मिसलेनियस टॉपिक. आता इथं आपण मिसलेनियस टॉपिक किंवा सब्जेक्ट कन्सिडर करून चालू, ठीक आहे. सो या मिसलेनियस टॉपिक्स मध्ये एक सब्जेक्ट राहतो तुमचा ॲग्रिकल्चर. या ॲग्रिकल्चर मध्ये डिफरंट डिफरंट ॲस्पेक्ट्स आहेत, ते आपण बघून घेऊ इथं. या ॲग्रिकल्चर मध्ये तुम्हाला क्वेश्चन येतो क्रॉपिंग पॅटर्न वरती, ठीक आहे. याच्यामध्ये क्वेश्चन येतो तुम्हाला इरिगेशन वरती, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्वेश्चन येतो तुम्हाला स्कीम्स वरती. हम्म? यामध्येच एक डिफरंट टॉपिक दिलेला बट मी इथं कन्सिडर करून चालतो त्याला, लँड रिफॉर्म्स इन इंडिया. लँड रिफॉर्म्स इन इंडिया याच्यामध्येच इन्क्लूड करून घेतो. त्याच्यानंतर याच्यामध्येच एक टॉपिक आहे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, ठीक आहे. इथपर्यंत झाले आपले टॉपिक. बघून घ्या, पुन्हा सांगतो तुम्हाला, पुन्हा एक वेळा चेक करून घ्या, ठीक आहे. आणि याच्यामध्येच एक आहे टेक्नॉलॉजी बेस्ड ॲग्रिकल्चर, ठीक आहे. टेक्नॉलॉजी बेस्ड ॲग्रिकल्चर. सो आणि याच्यामध्येच बघा, याच्यामध्येच रिफॉर्म्स इन ॲग्रिकल्चर पण टॉपिक आहे, तो पण मी तुम्हाला इथं सांगून देईन. रिफॉर्म्स इन ॲग्रिकल्चर, ठीक आहे. सो असे ॲग्रिकल्चरचे डिफरंट डिफरंट पार्ट्स आहेत. क्रॉपिंग पॅटर्न काय आहे, इरिगेशन काय आहे. याच्यामध्येच एक अजून आहे सॉइल अँड वॉटर. सो बघा, एक दोन स्कीम्स रिलेटेड, लँड रिफॉर्म्स इन इंडिया, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, हे. सो इथं एवढं सांगतो तुम्हाला, या ॲग्रिकल्चर मधून तुमचे दरवेळेस 3 ते 4 क्वेश्चन निघतात. सो एवढा जो टॉपिक दिलेला आहे मी तुम्हाला ॲग्रिकल्चरचा, त्याच्यामध्ये क्रॉप पॅटर्न सांगितलं, ज्याच्यामध्ये इरिगेशन सांगितलं, ज्याच्यामध्ये स्कीम सांगितलं, ज्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी बेस्ड ॲग्रिकल्चर सांगितलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण डिफरंट ॲस्पेक्ट्स पण बघितले, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री बघितलं, त्याच्यामध्ये आपण लँड रिफॉर्म्स इन इंडिया बघितलं. सो याच्यामध्ये तुमचे 3 ते 4 क्वेश्चन्स निघतात. हा झाला आपला फोर्थ टॉपिक किंवा फर्स्ट मेन स्ट्रीम टॉपिक. त्याच्यानंतर आपला एक अजून टॉपिक आहे तुमच्या याच्यामध्ये दिलेला, तो आहे एक मिनिट मला वेळ द्या. यामध्ये तुमचा टॉपिक आहे इंटरनल सिक्युरिटी, ठीक आहे. हा इंटरनल सिक्युरिटी आहे. याच्यामध्ये डिफरंट डिफरंट ॲस्पेक्ट्स आहे, ते सांगतो. फर्स्ट आहे इंटरनल सिक्युरिटीचा मिनिंग, म्हणजे इंटरनल सिक्युरिटी काय आहे भारतामध्ये, याची एक डेफिनेशन किंवा याचा मिनिंग, हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टॉपिक जाते आपले नक्सलिझम, यालाच लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणतात, लेफ्ट
विंग एक्स्ट्रीमिझम, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक टॉपिक जातो टेररिझम, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टॉपिक जातो आपला सायबर सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी. याच्यामध्ये डिफरंट टॉपिक आहे. एक आहे सायबर स्पेस, एक आहे सायबर वॉर, आणि एक आहे सायबर थ्रेड्स, ठीक आहे. याच्यामध्ये एक टॉपिक जातो आपला आणखी, याच्यामध्ये एक टॉपिक आणखी कोणते जातो की हा, एक आहे रोल ऑफ स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स, नॉन स्टेट ऍक्टर्स, ठीक आहे. हा काय आहे नंतर सांगतो. याच्यामध्ये एक टॉपिक जातो आपला सिक्युरिटी चॅलेंजेस इन इंडिया, चॅलेंजेस इन इंडिया. आणि एक टॉपिक जातो याच्यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस, म्हणजे जे पण सिक्युरिटी फोर्सेस आहे इंडिया त्याची फंक्शनिंग काय, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस, ठीक आहे. इथपर्यंत हे टॉपिक जातात. असे इंटरनल सिक्युरिटीमध्ये 7 ते 8 टॉपिक्स आहे. इंटरनल सिक्युरिटीमध्ये 7 ते 8 टॉपिक आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षी 3 ते 4 क्वेश्चन्स मिळतात, ठीक आहे. आणि हे सर्व टॉपिक्स इंडिपेंडेंटली प्रिपेअर होतात, कारण की मिसलेनियस टॉपिक्स आहे. हे काही असे रेफरन्स बुक यूज करून होत नाही, म्हणजे कव्हर होत नाही. कव्हर जरी झाले तरी याच्यामध्ये खूप अपडेटेड राहावं लागते. त्याच्यामध्ये करंट एक्झाम्पल्स टाकावं लागतात, किंवा हे क्वेश्चन्स पण करंट बेसच येतात. जसं लेट सपोज आता सायबर सायबर सिक्युरिटी, सायबर म्हणजे कोणता जर सायबर अटॅक झाला, ठीक आहे. सायबर थ्रेट्स जर येत आहे, सो याच्यावरती करंट अफेअर्स मध्ये क्वेश्चन आहे. जसं रॅन्समवेअरच्या वरती क्वेश्चन आलेला होता, ठीक आहे, पेगॅसस वरती. समजलं. असे काही क्वेश्चन्स, जसं आता डिजिटल अरेस्ट, हे एक सुरू आहे, तर त्याच्यावरती म्हणजे या इंटरनल सिक्युरिटीमध्ये क्वेश्चन येणार, ठीक आहे. जसं कोणता टेररिझम जर वाढत चाललाय, जसं सिरियामध्ये वाढत चाललं 2017-18 मध्ये ISIS, तर तिथून क्वेश्चन आला, समजलं. तर इथून क्वेश्चन्स येतात नक्सलिझम वरती. आता नक्सलिझम, आता बघा, जेव्हा आपण नक्सलिझम प्रिपेअर करू, तर तुम्हाला मी क्वेश्चनचे ऑलरेडी टाईप सांगितले, तर हा नक्सलिझम टॉपिक आपल्या महाराष्ट्रामध्ये इन्क्लूड होतो. सो इथं महाराष्ट्र बेस किंवा मिक्स क्वेश्चनच्या पॅटर्नमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे मिक्स क्वेश्चन म्हणजे पहिले तुम्हाला विचारतील नक्सलिझम काय, त्याच्यानंतर विचारतील महाराष्ट्रामध्ये काय पॉलिसीज आहे नक्सलिझमला कंट्रोल करण्यासाठी. सो हा मिक्स क्वेश्चन मध्ये जाऊ शकतो. आपल्याला इथून लक्षात यायला पाहिजे. जसं सायबर, जसं स्टेट, नॉन स्टेट अँड स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर्स महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह होतात मनी लॉन्ड्रिंगच्या स्वरूपामध्ये. सो इथं आपण क्वेश्चन विचारू शकतो, विचारू शकतात. जसं अंडरवर्ल्ड ऍक्टिव्ह आहे इथं, सो इथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो महाराष्ट्रामध्ये इंटरनल सिक्युरिटी कसं प्रिपेअर करायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी इथं सांगितलेलं आहे एक्झामच्या माध्यमातून, ठीक आहे. आता लास्ट टॉपिक आपला जो याच्यामध्ये राहतो तो आहे डिझास्टर मॅनेजमेंट, ठीक आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, ओके. डिझास्टर मॅनेजमेंट पण एक कम्प्लिटली इंडिपेंडेंट टॉपिक आहे, ठीक आहे. याच्यामध्ये एक थोडा सिलेबस दिलेला आहे, तो इथे मी मेन्शन नाही करत, बट असं समजून झालं की याच्यावरती पण 1 ते 2 क्वेश्चन्स येतात. सो जर तुम्ही मागे पुढे जर बघितलं आपलं, तर तुम्हाला हे जे 3 टॉपिक दिलेले आहे मी आता मागे, कोणते कोणते, इंटरनल सिक्युरिटी, ॲग्रिकल्चर, त्या ॲग्रिकल्चरमध्ये पण 7-8 टाईप्स दिले, याच्यामध्ये पण 7-8 त्याचे सब टाईप्स दिलेले, आणि डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण टाईप्स निघतात, बट इथं ते थोडं कॉम्प्लिकेटेड म्हणून मी सांगत नाही. सो याच्यावरती जर बघितलं आपण, तर इथं 3 ते 4 क्वेश्चन गेले, इथं 3 ते 4 क्वेश्चन गेले, इथं 1 ते 2 क्वेश्चन गेले. असं जर बघितले आपण, तर 10 ते 12 क्वेश्चन याच्यामधून निघतात, किंवा 10 क्वेश्चन. आणि जो पहिले जो टॉपिक बघितला आपण, ज्याच्यामध्ये सायन्स होतं, इकॉनॉमी होतं, सायन्स होतं, आणि काय होतं आपलं, एन्व्हायरमेंट होतं, ओके. तर याच्यामध्ये पण आपले 10 क्वेश्चन्स निघतात. या सायन्समध्ये पण तुम्हाला एक सांगतो, या सायन्समध्ये पण एक तुम्हाला जे सांगितलं अप्लिकेशन बेस्ड सायन्स येणार, एक स्टॅटिक सायन्स येणार, आणि याच्यामध्ये पण 1-2 गोष्ट दिलेली आहे त्यांनी, ते अशी दिलेली आहे की सायन्सचा डेव्हलपमेंट कसा झाला, सायन्सचा डेव्हलपमेंट कसा झाला इंडियामध्ये, म्हणजे फ्रॉम इंडिपेंडन्स, ठीक आहे. एक हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक टॉपिक आहे याच्यामध्ये अचिव्हमेंट्स काय काय झालेले आहे सायन्सच्या, म्हणजे अचिव्हमेंट्स म्हणजे एक सिंपल तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येणार चंद्रयानवरती, मंगळयानवरती, मग ते तुम्हाला सर्व लिहायला लागणार की हे आपण केलं, हे याच्या आदित्य एल्बन मिशन वरती क्वेश्चन येणार, हे इथं जातात. सो असे काही टॉपिक्स दिलेले सायन्सचे पण. म्हणजे जर तुम्ही बघितले ना, की या सर्व सब्जेक्टमध्ये, तो इकॉनॉमी असो, सायन्स असो, एन्व्हायरमेंट असो, ॲग्रिकल्चर असो, इंटरनल सिक्युरिटी असो, किंवा डिझास्टर मॅनेजमेंट असो, हे जे सब्जेक्ट्स आहेत, 6 सब्जेक्ट्स, 1 2 3 4 5 6, याच्यामध्ये असे टाईप जातात, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5,
याच्यामध्ये पण जातात, याच्यामध्ये पण जातात. सो बेसिकली काय आहे की या टाईपचाच आपल्याला अभ्यास करावा लागतोय. आणि या टाइप्समध्ये पण असे काही फिक्स गोष्टी आहेत ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन येतात. म्हणजे जर आपण फक्त हे जरी ओळखलं की हे एवढे माझे टाइप्स आहेत, याच्यावरती जर काही पर्टिक्युलर क्वेश्चन येतात, तरी आपण तुम्हाला सांगतो 7 ते 8 क्वेश्चन्स इझिली प्रिडिक्ट करू शकतो एक्झामसाठी, की जे आपण इझी म्हणजे ते पेपरमध्ये येणारच. आणि त्याच्यानंतर 12 ते 14 क्वेश्चन आपण सहज म्हणजे अभ्यासाच्या म्हणजे आपल्या स्टडीच्या माध्यमातूनच प्रिपेअर्ड राहू शकतो. 12 ते 14 फक्त 6 ते 7 क्वेश्चनचं असं राहणार की तिथं जाऊन तुम्हाला ते लिहावं लागणार त्या दिवशी. सो असं करून आपण जर फक्त सिलेबस किंवा PYQs ला जरी ओळखून घेतलं, तरी आपण 12 ते 14 क्वेश्चनसाठी प्रिपरेशन करू शकतो. आता जस्ट मी तुम्हाला सिलेबस दाखवतो आणि सिलेबसमध्ये बघून घ्या की हे टॉपिक्स इन्क्लूड आहे काय. ठीक आहे. ते सर्वात महत्त्वाचं काम आहे आपलं. आता बघा आता मी खालून सुरुवात करतो. ते बघा. बघा इथून बघा. हे बघा डिझास्टर मॅनेजमेंट बघितलं तुम्ही? डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे. हा बघा डिझास्टर मॅनेजमेंट. हे टॉपिक मी तुम्हाला सांगितले नाही कारण की तुम्हाला थोडे जड गेले असते काय डिझास्टर रिस्क रेझिलियन्स काय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम तेच मी लेफ्ट विंग म्हणजे हेच नक्सलिझम. ठीक आहे. यालाच नक्सलिझम म्हणतात. ठीक आहे. हे बघा रोल ऑफ एक्सटर्नल एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी दिलं, मनी लॉन्ड्रिंग दिलं मी सांगितलं तुम्हाला. याच्यामध्ये बघा हा एक टॉपिक सुटला तर रोल ऑफ मीडिया सोशल नेटवर्किंग साईट्स. ठीक आहे. सोशल मीडियाचा रोल काय सिक्युरिटी एनहान्स करायला किंवा सिक्युरिटी डिफंक करायला इंडियामध्ये. सो याच्यामध्ये सिक्युरिटी चॅलेंजेस अंडर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज. हे बघा टेररिझम हा टॉपिक दिला. आणि व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस हे काय हे पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. म्हणजे इथपर्यंत बघा हे 2 टॉपिक झाले आपले. एक डिझास्टर मॅनेजमेंटचा झाला आणि एक झाला आपला इंटरनल सिक्युरिटीचा. आता याच्यावरती बघू आपण. हे बघा हे मी तुम्हाला सांगितलं सायन्समध्ये जाऊ. बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजी बघा. बघा काय काय डेव्हलपमेंट अँड दर अप्लिकेशन एव्हरीडे लाईफमध्ये काय अप्लिकेशन आहे सायन्सचे. अचिव्हमेंट्स बघा अचिव्हमेंट सांगितलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा IT स्पेस कम्प्युटर रोबोटिक्स नॅनो टेक्नॉलॉजी झालं बायोटेक्नॉलॉजी झालं. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हा अप्लाइड पार्ट आहे बट तुम्हाला स्टॅटिक पार्टमध्ये पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता तसंच आपण बघा इथं मी ॲग्रिकल्चर बद्दल बोलतो. मी मेजर क्रॉप सांगितलं बघा क्रॉपिंग पॅटर्न सांगितलं तुम्हाला इरिगेशन सांगितलं. ठीक आहे. बघा इथं टेक्नॉलॉजी सांगितलं बघा टेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर बघा हे हे त्याच्यानंतर रिफॉर्म सांगितले मी तुम्हाला ॲग्रिकल्चर हे सर्व रिफॉर्म्समध्ये येते. ठीक आहे. MSME MSP वगैरे. सो इथं बघा फूड प्रोसेसिंग. हा फूड प्रोसेसिंगचा चॅप्टर खूप 1 आणि 2 दिवसाचा आहे आणि याच्यामध्ये मोस्टली क्वेश्चन येते. तर हा बघा लँड रिफॉर्म सांगितला. ठीक आहे. आता हे झालं आपलं ॲग्रिकल्चरचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपण हे बघू इंडियन इकॉनॉमी बघा प्लॅनिंग सांगितली. डेव्हलपमेंट सांगितलं. इन्क्लुझिव्ह ग्रोथमध्ये तुमचे सर्व इंडेक्सेस येतात जे पण तुम्ही बघता सस्टेनेबल. त्याच्यानंतर मल्टी मल्टी डायमेन्शनल. सो हे बघा हे गव्हर्नमेंट बजेटिंग सांगितलं याच्यावरती अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतो. सो इथं बघा हे डिफरंट मॉडेल्स सांगितले मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. हे हे आलं. LPG रिफॉर्म सांगितले हे झालं. सो इथं बघून घ्या हे सर्व आलं लक्षात तुमच्या. हम्म. आता बघा हा जो पॉईंट सुटला होता आपला हा झाला आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये हा एन्व्हायरमेंटमध्ये पॉईंट आहे. हा बघा डिग्रेडेशन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. हे हे समजलं का इथपर्यंत की आपण कसं हे केलं कव्हर केला सिलेबस. मग मी तुम्हाला क्वेश्चन दाखवतो. एक वेळा पुन्हा बघून घ्या तुम्हाला. आणि याच्यामध्ये पण वरती बघा टेक्नॉलॉजी बघा यांनी काय दिलं सायन्सने दिलेलं टेक्नॉलॉजी दिलेलं आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फक्त इकॉनॉमीने दिलं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे सर्व अप्लिकेशन बेस्ड पार्टमध्ये हे डील करत आहे. एन्व्हायरमेंट बघा सिक्युरिटी अँड डिझास्टर हेच घेतलं ना आपण. बघा हेच आहे बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंट हेच टॉपिक घेतले आपण. सो हे आपण इथं बघून घेतले की कसे कसे कुठे कुठे टॉपिक जातात. आणि हे पण बघितले की क्वेश्चन कुठे कुठे किती किती जातात. जसं इंटरनल सिक्युरिटीमध्ये 3 ते 4 क्वेश्चन जातात. ॲग्रिकल्चरमध्ये 3 ते 4 जातात. सर्वांमध्ये 3 ते 4 आणि आपल्या याच्यामध्ये डिझास्टरमध्ये 1 ते 2 क्वेश्चन जातात. असे पण 20 क्वेश्चन तुमचे येतात. इथपर्यंत समजलं तुम्हाला? इथपर्यंत समजलं? इथपर्यंत काही इश्यू असेल तर सांगा. म्हणजे इथून काय लक्षात आलं की GS3 चा सिलेबस काय. GS3 चा सिलेबस पण GS1 सारखाच आहे. मेनस्ट्रीम टॉपिक आणि मिसलेनियस टॉपिक. मिसलेनियस टॉपिक्समध्ये 3 टॉपिक्स आहेत म्हणजे 3 सब्जेक्ट्स आहेत आणि मेनस्ट्रीम टॉपिक्समध्ये पण 3 सब्जेक्ट आहे. पण त्या 3 सब्जेक्टमध्ये पण एक स्टॅटिक पार्ट आहे एक अप्लाइड पार्ट आहे. MPSC होऊ शकते की तुम्हाला स्टॅटिक पार्टवरती पण क्वेश्चन विचारू शकते. सो तिचं थोडं प्रिपरेशन
आपलं पाहिजे. त्याच्यानंतर अप्लाइड पार्टवरती मी तुम्हाला क्वेश्चन आता दाखवून दिले ना कसे येतात. त्याच्यानंतर राहिले मिसलेनियस टॉपिक्स तर आपल्याला माहितच नाही काय आहे. सो कसे पण क्वेश्चन आपल्याला ते फर्स्ट टाइमच राहणार आणि त्याचे पण सब टाईप सांगितले. प्रत्येक याच्यामध्ये 7 ते 8 टाईप जातात. हम्म. सो आता इथं आपण क्वेश्चनच बघून घेऊ डायरेक्ट डायरेक्ट कसे येतात. ठीक आहे. आता आपण बघा आता क्वेश्चन बघा कोणते कोणते येतात. बघा नॅशनल सिक्युरिटी टेररिझम वरती क्वेश्चन आला. आता क्वेश्चन वाचू नका, मी तुम्हाला सांगतो, जस्ट लक्ष द्या. बघा टेररिझम वरती नॅशनल सिक्युरिटी आला क्वेश्चन. आता हा मॉब व्हायलन्स वरती तिथं त्यावेळेस मॉब व्हायलन्स होतं 2017ला, म्हणून मॉब व्हायलन्सचे इश्यूज येत होते, म्हणून हा क्वेश्चन इंटरनल सिक्युरिटी वरतीच आहे. पण हा इथं नाही घेतली. बघा आता याच्यावरती हे बघा, सुनामी डिझास्टर मॅनेजमेंट वरती आला बघा. एनडीएमए काय रोल प्ले करते. बघा आला क्वेश्चन. क्लायमेट चेंज मी तुम्हाला सांगितलं एन्व्हायरमेंट वरती कसं क्वेश्चन ते क्लायमेट चेंज वरती येते. आला लक्षात एन्व्हायरमेंट वरती क्वेश्चन आला. इथं बघा न्यूक्लिअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आला क्वेश्चन आपल्या अप्लिकेशन बेस्डचा. ठीक आहे. हाऊ सबसिडी क्रॉपिंग पॅटर्न बघा, क्रॉपिंग पॅटर्न क्रॉप डायव्हर्सिटी हे आला क्रॉपिंग पॅटर्न वरती क्वेश्चन. आता बघा इथं इथं पण तोच क्रॉपिंग सिस्टीम वरती आला क्वेश्चन. लक्षात द्या फक्त क्वेश्चन नका वाचू, जस्ट इन्क्लुझिव्ह ग्रोथ मी तुम्हाला सांगितलं इन्क्लुझिव्ह ग्रोथ वरती येतात. तुम्हाला त्या डायमेन्शन्स वगैरे सर्व माहिती पाहिजे. त्यानंतर बघा जीडीपी वरती आला. जीडीपी वरती सरळ क्वेश्चन आला, बट अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे. थोडा सो इथं पण क्वेश्चन बघून घ्या. आता इथं बघा बजेटवरती क्वेश्चन आला. ठीक आहे. आता इथं बघा इन्सर्जन्सीवरती क्वेश्चन आला. इन्सर्जन्सी ते एक्स्ट्रीमिझम जे मी तुम्हाला फर्स्ट टॉपिक सांगितला. बघा सायबर अटॅकवरती क्वेश्चन आला. ठीक आहे. आला क्वेश्चन बघा, 3 क्वेश्चन झाले आपल्या ह्याच्यावरती इंटरनल सिक्युरिटीवरती. त्यानंतर एक क्वेश्चन याच्यावरती झाला डिझास्टर मॅनेजमेंटवरती. बघा हे हा पण क्वेश्चन याच्यामध्ये जातो एन्व्हायरमेंटवरती. बघा एन्व्हायरमेंटवरती रिव्हर वगैरेची लिंकिंग वगैरे काय आहे ते त्याच्यावरती आलं. क्वेश्चन पाहतो सध्या मी जे सांगत आहे ते बघा. बघा हा चंद्रयान बघा तोच सायन्स वरती अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आला. सेकंड क्वेश्चन आला अप्लिकेशन बेस्ड वरती. हा सायन्स वरती क्वेश्चन आला अप्लिकेशन म्हणजे हा एज्युकेशन मधून क्वेश्चन आलेला सायन्स वरती. ठीक आहे. ओके. याच्या हे बघा स्मॉल प्रोसेसिंग बघा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री एक क्वेश्चन जातेच जाते माहितच आहे. फिक्स जाते. हा बघा हा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री बघितलं इथं. त्याच्यानंतर एक एक क्वेश्चन सांगत आहे मी तुम्हाला. ऍग्रिकल्चर आफ्टर इंडिपेंडन्स लँड रिफॉर्म्स मधला एक क्वेश्चन होते. हा लँड रिफॉर्म सेपरेट टॉपिक दिलेला आहे तुम्हाला. जर तुम्ही बघा इथं हे फूड प्रोसेसिंग हा एक लँड रिफॉर्म्स आणि फूड प्रोसेसिंग सेपरेट टॉपिक दिलेला म्हणजे क्वेश्चन जाणारच जाणार. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा लेबर इंटेन्सिटी सध्या राहू द्या, हे थोडा इकॉनॉमीचा पार्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा आपण ग्रोथ कोटिंग हा पण इकॉनॉमीचा पार्ट आहे. लक्षात आलं. दुसरा कोणता पण पेपर बघू आपण इथं बघा हा बघा कोणता 2016चा. इथून सुरुवात करू शेवटून. ठीक आहे. बघा इंटरनेट आणि सोशल मीडिया मी तुम्हाला सांगितलं सोशल मीडिया नॉन स्टेट ऍक्टर्स हे बघा हा क्वेश्चन आला. ठीक आहे. बॉर्डर मॅनेजमेंट कसं करायचं. ठीक आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस काय आहे. त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ सिक्युरिटी फोर्सेस बघा टेररिझम वरती क्वेश्चन आले. क्वेश्चन 3 क्वेश्चन झाले पण. ठीक आहे. हे हॉट पर्स्यूट सर्जिकल स्ट्राईक टेररिस्ट अटॅक आला टेररिस्ट अटॅक वरती हा बघा. ठीक आहे. एनडीएमए आलं लक्षात कशावरती आपल्या ह्याच्यावरती डिझास्टर मॅनेजमेंट हा बघा द फ्रिक्वेन्सी ऑफ द हे बघा हे बी डिझास्टर मॅनेजमेंट आले 2 क्वेश्चन. ठीक आहे. रिहॅबिलिटेशन हे तेच एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर बघा नॅनो टेक्नॉलॉजी आला क्वेश्चन. ठीक आहे. इंडियाज अचिव्हमेंट इन द फील्ड ऑफ स्पेस इंडियाची अचिव्हमेंट काय झाली सिन्स इंडिपेंडन्स आला क्वेश्चन. ठीक आहे. हेच आहे. बाकी बघा एलईडीचे अप्लिकेशन बेस आला थोडा हार्ड क्वेश्चन आहे आपल्या स्कीमला घेऊन बट आला. ठीक आहे. ऍग्रिकल्चरचं बघा प्रधानमंत्री फसल बीमा योजना काही सिलेक्टेड स्कीम आहे ऍग्रिकल्चरचे तेच येणार त्यालाच पाठ करून घ्यायचं. लँड रिफॉर्म बघा सेपरेट टॉपिक दिलेला तर आला. ठीक आहे. हा थोडा ऍग्रिकल्चरचा थोडा हार्ड टॉपिक बघा वॉटर यूज एफिशियन्सी ऍग्रिकल्चर बघा मायक्रो इरिगेशन सांगितलं तुम्हाला वॉटर यूज एफिशियन्सी हा सेम क्वेश्चन रिपीट होते. त्याच्यामध्ये हा बघा इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा इन्क्लुझिव्ह ग्रोथ कारण की सेपरेट टॉपिक दिलेला आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ तुमच्या इथं याच्यामध्ये. ठीक आहे. बघा इन्क्लुझिव्ह ग्रोथ दिलेला आहे आला क्वेश्चन. सो हेच क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये जास्त डोकं नाही लावावं लागत. म्हणजे आपल्याला जर माहिती पडलं ना कुठून कोणी बघा स्मार्ट सिटी बघा याच्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजना आला म्हणजे ऍग्रिकल्चर रिलेटेड. ठीक आहे.
विमेन एम्पॉवरमेंट इन जेंडर बजेटिंग. हालांकी हा क्वेश्चन तुम्ही जर बघितला, विमेन एम्पॉवरमेंट हा GS1 मध्ये पण जातो, GS3 मध्ये पण जातो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले काही क्वेश्चन असे जे GS1 मध्ये, GS3 मध्ये पण जातात किंवा GS1 चे GS2 मध्ये जातात. GS2 चे क्वेश्चन त्या दिवशी आपण सेक्युलरिझम हा डिस्कस केलेला आहे की वेस्टर्न सेक्युलरिझम आणि इंडियन सेक्युलरिझम मध्ये काय फरक आहे. दोन्ही याच्यात जाते, फक्त लिहिण्याची स्टाईल थोडी बदलून जाते, कॉन्टेक्स्ट थोडा बदलून जाते. बघा हा ग्लोबलायझेशनचा हा आपण याच्यामध्ये पिक केला होता क्वेश्चन GS1 मध्ये, तो इथं पण आला सेम, थोडा म्हणजे मागे पुढे फॉर्मॅट तोच राहते, बट थोडं याच्या म्हणजे डोकं थोडं डोकंचं यूज करावं लागतं लिहिताना, कारण की हा GS3 चा क्वेश्चन होऊन जाते. हा इकॉनॉमी बेस्ड क्वेश्चन, हा पण इकॉनॉमी बेस्ड क्वेश्चन आहे. हा सोसायटी बेस्ड क्वेश्चन आहे, तिथं GS1 लिहिताना सोसायटी बेस्ड लिहावं लागते. पण ही थोडी मायन्यूट म्हणजे हे थोडे जे गॅप्स आहे ना, हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. ओके, आता लास्ट पेपर बघू. हा झाला 2018चा. हा पण क्वेश्चन बघून घ्या की जे आपण बघितलं तेच आहे का इथं. हे बघा, ह्युमन ट्रॅफिकिंग, ठीक आहे, मनी लॉन्ड्रिंग मी तुम्हाला सांगितलं, हा टॉपिक बघा. त्याच्यानंतर सायबर क्राईम्स आलं लक्षात, हे तेच चाललंय. त्याच्यानंतर बघा डिझास्टर रिस्क, काय आहे आपलं हे काय म्हणतात त्याला, कोणता होता तो टॉपिक, हे बघा न्यूक्लिअर एनर्जी, ठीक आहे, बायोटेक्नॉलॉजी, ते सेम सेम क्वेश्चन चालले, काहीच नाही. बायोडायव्हर्सिटी म्हणजेच एन्व्हायरमेंट वरती, ठीक आहे, हा डिझास्टर मॅनेजमेंट वरती होता. बघा क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉप्स, ठीक आहे, क्रॉपिंग पॅटर्न आला लक्षात, शब्दच पकडा. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, ठीक आहे, हा थोडा तुम्हाला हार्ड जाईल, बट सध्या राहू द्यायला, ठीक आहे. हा थोडा अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे आपला याचा. नीती आयोग, बघा प्लॅनिंग कमिशन तुम्हाला सांगितलं, नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशन मध्ये काय डिफरन्स आहे हे सांग विचारलेलं. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे नक्षलवाद, ठीक आहे. आता हे बघा चायना बॉर्डर इश्यू आहे. सो याला पण गेलं. सिक्कीम हा थोडा ॲग्रिकल्चरचा क्वेश्चन आहे, ऑर्गॅनिक सिस्टम, ऑर्गॅनिक स्टेट म्हणून. तर काही क्वेश्चन सध्या राहू दे, ते तुम्हाला नाही लक्षात, बट मेन आहे, जे मेन गोष्ट जी मला सांगायची होती ते लक्षात घ्या. हे बघा बोस आयन्स्टाईन पार्टिकल्स त्यावेळेस होते, म्हणून एन्व्हायरमेंट सायन्सचा क्वेश्चन डायरेक्टली आला. काही क्वेश्चन असे पण राहणार जे सायन्सचे जे म्हणजे करंट अफेअर्समध्ये ते तुम्हाला डायरेक्टली येणार. ठीक आहे. इथं पण बघा, इथं बघा रामसर कन्व्हेन्शन, मी तुम्हाला सांगितलं कन्व्हेन्शन्स वगैरे असतात, तर एन्व्हायरमेंटमध्ये ते जाणार. इंटरनॅशनल समिट कन्व्हेन्शन्स, ठीक आहे, जसं आहे असे सर्वात जे आपलं सुरू आहे सोलार अलायन्स इंडियामध्ये, म्हणजे इंडियाने जे हे केलेलं आहे, इनिशिएट केलेलं आहे, सो त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकते तुम्हाला. सो 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 बघा मिनिमम सपोर्ट प्राईस मी ऑलरेडी सांगितलं, ॲग्रिकल्चर रिफॉर्म्समध्ये आणि स्कीम्समध्ये जातात ते क्वेश्चन. त्याच्यानंतर सुपर मार्केट, हे बघा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आला क्वेश्चन, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा. सो बघा ही तर लॉंग टर्म कॅपिटल, आणि हे बघा ही क्वेश्चन ते तुम्हाला सांगितले होते मी, की असं असं पण याची डेफिनेशन विचारू शकतात ते, कॅपिटल गेन्स टॅक्स काय आहे, हे काय डीडीडी काय आहे, असं पण विचारू शकतो तुम्हाला स्टॅटिक पार्टमध्ये. हे बघा एसडीजीचे मी तुम्हाला सांगितलं, एसडीजी येऊ शकते, ठीक आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथमध्ये ते हे आहे. समजलं आता ओव्हरऑल स्ट्रक्चर समजलं आपला, की कसे जातात क्वेश्चन. काही इश्यू असेल तर सांगा आता. म्हणजे आपण काय बघितलं की GS3चा पेपर कसा कॅटेगराईज होतो, त्याच्यानंतर प्रत्येक सब्जेक्टमध्ये काय चान्सेस आहे की स्टॅटिक विचारला जाईल, काय चान्सेस अप्लाइड विचारला जाईल. सध्या तर अप्लिकेशन बेसिस विचारतात, बट एमपीएससी फर्स्ट 2 इयर्स स्टॅटिक पण विचारू शकते, कारण की युपीएससीने ऑलरेडी ते विचारलेलं आहे. असे क्वेश्चन्स पण आधी विचारले 90s मध्ये, की सेल वगैरे काय असते, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी काय, फक्त डेफिनेशन द्या. सो आपल्याला दोन्ही पण प्रिपेअर राहते. त्याच्यानंतर आपण बघितलं या सब्जेक्टमध्ये काही टाईप जातात, 7-8 टाईप जातात. त्या टाईप्सवरती जरी आपण अभ्यास केला, म्हणजे त्या टाईप्सवरती कॉन्सन्ट्रेशन केलं, तरी आपला क्वेश्चन चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि त्याचा आन्सर पण लिहू शकतो. एक ते बघितलं. त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं, मिसलेनियस टॉपिक्स हे मिसलेनियस सब्जेक्ट्स कोणते आहेत, जसं ॲग्रिकल्चर आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, त्याच्यामध्ये पण आपण टाईप्स बघितले 7-8. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण बघितले की 3-4 असे करून 10 क्वेश्चन याचे पण येतात, 10 क्वेश्चन त्याचे येतात. त्याच्यानंतर आपण हे बघितलं की याचे क्वेश्चन कसे येतात. म्हणजे आपल्याला इथून लक्षात आलं की क्वेश्चन येतात. आपण जे बघितलं ते चुकीचं नाही बघितलं, वारंवार याच्यावरती क्वेश्चन येतात सेम टॉपिकवरती, आणि त्या सेम टॉपिकचे पण सब टॉपिक्स काय ते पण बघितले, जसं सायबर सिक्युरिटी बघितलं, त्याच्यानंतर सिक्युरिटी चॅलेंजेस बघितलं, नक्सलिझम बघितलं, एक्स्ट्रीमिझम बघितलं, टेररिझम बघितलं, मनी लॉन्ड्रिंग बघितलं, रोल ऑफ नॉन स्टेट अँड स्टेट ऍक्टर्स बघितलं. ठीक आहे. सो हे आपण बघितलं, इथून आपल्याला समजते की आपला ओव्हरऑल अप्रोच GS3 साठी काय पाहिजे, हे लक्षात आलं तुमच्या. म्हणजे इथून जर उद्या मी प्रिपेअर करणार, तर मला माझे नोट्स किती, म्हणजे जर सपोज मी एकदम जे दिलेलं आहे तेच वाचत आहे, जसं आता GS3 साठी तुम्हाला सांगतो, हे जे मेनस्ट्रीम टॉपिक चालले ॲग्रिकल्चर, हे खूप अपडेटेड पार्ट आहे. याचे कोणतेही स्टॅटिक नोट्स तुम्ही यूज करू नका. तुम्हाला फक्त थोडंफार त्याचा अर्थ कळणार, डेफिनेशन लिहिताना, बट
लेट सपोज जर कोणती महाराष्ट्रामध्ये स्कीम लॉन्च केली ऍग्रिकल्चरच्या संदर्भात, सो तुम्हाला माहिती आहे ते त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, तो महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन जाऊ शकते. इंटरनल सिक्युरिटीमध्ये आपल्याला माहिती आहे कोणता क्वेश्चन जाऊ शकते. नक्सलिझम वरती क्वेश्चन जाऊ शकते. आता एन्व्हायरमेंट डिझास्टर आपल्याकडे तर होत नाही, सो तिथं काही चान्सेस नाही. सो आपल्याला एन्व्हायरमेंट डिझास्टर करंट न्यूजमध्ये आपल्याला बघावं लागणार की ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणते एन्व्हायरमेंटल म्हणजे हे झाले, हझार्ड झाले, तर तिथून आपल्याला क्वेश्चन पिक करावं लागणार. सो असं काही म्हणजे नाही की स्टॅटिक सिलेबसमधून तुम्हाला अप्रोच मिळणार, बट त्याच्यामध्ये खूप अपडेटेड राहावं लागते. ते प्रिपेअर करताना थोडं लक्षपूर्वक करा. त्याच्यानंतर सर्व तुम्हाला अपडेट बघा, GS3 पेपर इझी आहे मार्क्स गेन करायला, एवढं लक्षात ठेवा. फक्त त्याच्यामध्ये थोडं करंट अफेअर्स जास्त राहते, करंट अफेअर्स क्वेश्चन्स राहतात. सो त्याच्यासाठी थोडा डिफरंट अप्रोच पाहिजे. हे सांगण्यासाठी हा वेबिनार होता. पुन्हा जर तुम्हाला नसेल कळलं तर पुन्हा बघा आणि आपल्या सिलेबसला एक वेळा गो थ्रू करा आणि लक्षात येणार तुम्हाला कुठं काय. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं आज. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला.